आमचं घर पेटलंय, आम्ही इजवाल्या. आणि आमचं घर इजवाल्यानं दुसऱ्याला राग याची गरज नाही. आमचं घर पेटलंय, विझवणे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ज्यानं आम्हाला मुसलमानाची दुश्मनी करायला शिकवली त्याला सांगतो, आमच्या मोर्चामधले सगळे पंक्चर गाड्याचे काढून द्यायचं काम आमच्या मुसलमान बांधवांना केलंय. 1 रुपया घेतला नाही, रुपया. आमच्या नांदेडला जायच्या वाटेवरती एका मुसलमान बांधवानी 1000 कट्ट्याची खिचडी खाऊ घातली. 1000 कट्टा, 1000 कट्ट्याची खिचडी. लग्नामध्ये आपल्याला पोराकडल्या, पोरेच सांगत नाही मी, पोराकडल्या मुराळाची जेवढी व्यवस्था होत नाही की नाही, तसं पंक्तीला बसून खाऊ घातलंय. पाणी पाजिलंय 1000 कट्टा मुसलमानानं. नम्र लिहून दिले होते, गाडी कोण्या जागी फेल झाली तर तिथं येऊन, मी आपण नजरेनं बघितलंय, गाडी फेल झाली तर जाग्यावरून पंक्चर काढून दिलंय, जाग्यावर हवा भरून दिली. इंजिनचं काम त्या दिवशी मोफत केलंय. 24 तास गॅरेज उघडे ठेवले होते, 24 तास. मी अत्यंत जाहीररित्या सांगतो, डोळ्यात पाणी येतं हे बोलते वेळी. आम्ही जन्मभर मुसलमानाचा त्या ठिकाणी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, एवढं आमच्यासाठी प्रेम मुसलमान बांधवांनी केलंय. उद्या सांगतोय, उद्या जर वेळ पडली तर आम्ही आमच्या धनगर बांधवासाठी बी आणि मुसलमान बांधवासाठी सुद्धा त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही सगळे मराठे रस्त्यावरती उतरणार आहोत. कारण का आम्हाला कळालंय आमचा मित्र कोण आहे आणि आमचा सखा कोण आहे. पहिल्याच्या 58 मोर्चात सुद्धा जेवढं पाणी पाजिलंय तेवढं पाणी मुसलमानांना पाजवलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. यायचा खेळ आता खलास झालाय. मुसलमान तुमचा शत्रू आहे, बौद्ध तुमचा शत्रू आहे, मातंग तुमचा दुश्मन आहे, हे सांगायचे धंदे आता लोकांच्या लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला कळालंय, फडणवीस साहेब तुमच्या जातीनं महाराजाच्या आरक्षणाला विरोध केलाय आणि महाराजाचं पहिलं चित्र मीर महमद नावाच्या मुसलमानानं काढलंय. आम्ही इतिहास नाही विसरला, आलं लक्षात. मतदारी 73 तिथं झोपला आणि म्हणून आमचा राजा वापस आला रे. आमचा इतिहास आहे, इतिहास. आणि याच्यासाठी आम्ही ठरवलंय, आता 12 बलुतेदार 18 पगड समाज मराठ्यानं पुढी व्हायचं आहे आणि बाकीच्या लोकांना त्याच्या संग यायचं आहे. रेल्वेचं जसं इंजन असतंय आणि इंजनात काय वापरतात, दगडी कोळसा वापरतात. दगडी कोळसा वापरला की ते पेटते आणि इंजन चलते. मग एकदा त्या ठिकाणी मराठा रूपी दगडी कोळसा पेटला, ते इंजन चालू आलं की महागडले एससी ओबीसी मायनॉरिटीचे डब्बे आपोआप इंजनाच्या मागे येणार आहेत. हे त्या ठिकाणी कोणी रोखू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे आता लढाई कशा पद्धतीची करायची आहे ते आता ठरलंय आपलं. आणि म्हणून तुम्हाला वाटायलंय का आम्ही पळून जाता म्हणून? तुम्हाला वाटायलंय पळून जाता म्हणून? अजिबात पळून जाऊ दे ना. कारण का ते गेलं. आम्हाला म्हणायचं आहे आज रात 12 बजे तक 1000 की नोट रद्दी हो जाएगी, एवढा निर्णय घेऊ शकता. आम्ही तोंड धुवाल्या आणि तुम्ही शपथ घ्याल्या. लाज कशी वाटली नाही रे? आम्ही तोंड धुवाल्या आणि तुम्ही शपथ घेतल्या. एक गाढव आणि घोड्याच्या पोटी खेचर जन्माला येत आहे ना. शाबास. आता तर सरकार असलं झालंय, गाढव खेचर आणि डुक्कर तिघाच्या संयोगातून जन्माला आलेलं सरकारने आम्हाला शानपणा शिकवाले. म्हणजे एका रात्रीत तुम्ही सरकार बदलू शकता ना. रविवारी बघा, लक्षात घ्या, रविवारी सुट्टी असते वेळी कार्यतत्पर राज्यपाल शपथ द्यायला 6 वाजता. मी शेतातून दाऱ्याला पाणी लावून आलो होतो. गावातला माणूस म्हणाले अजित पवारांनी शपथ घेतली. अरे मी म्हणलं असं कसं शक्य आहे? अहो घेतली हो म्हणले. आता आम्ही ऐकलंय म्हणले अजित अनंतराव पवार. मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की. अरे वा, म्हणजे कमाल आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही सख्या काकाची राजकीय हत्या करू शकता. तिथं तुम्ही आमचे होताल. आमचे होताल काय? अहो अजित पवार साहेब, तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटाले की नाही? बोलता येते का मराठी? तुमच्या बोबड्या पोराला तुम्हाला खासदार करा वाटतंय. आमचं पोरग क्वालिटीचं असून
अर्ध्या मार्कानं घरी येते, आम्हाला काही वेदना होत असतील की नाही?